नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद या नव्या शब्दानंतर राज्यात सगळीकडे गोंधळ निर्माण झालाय आणि या दरम्यान आता अमरावतीमध्ये देखील असंच काहीचं प्रकरण समोर आले। या संदर्भात हिंदुत्व नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत। मी जसा उल्लेख केला की नाशिकला कॉर्पोरेट जिहाद ही पहिलं म्हणजे नाव वेगळं जरी असलं तरी खूप गंभीर गोष्टी बाहेर आल्या आणि आता अमरावती काय नेमकं हे प्रकरण अतिशय गंभीर प्रकरण आहेत। ही मोठी षडयंत्र आहेत। अत्यंत नियोजनबद्ध ठरवून कुणाच्या तरी सपोर्ट शिवाय असे प्रकरण होणं शक्य नाही। आणि म्हणून नाशिकमधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तिथलं पोलीस प्रशासन यांना खरं तर धन्यवाद देण्यासारखं आहे। आता त्याच्या पुढे जाऊन अमरावतीमध्ये 180 मुलींचे व्हिडिओ म्हणजे आता ह्याला तात्काळ फाशीच दिली पाहिजे। दुसरे काही चौकशीची गरजच नाही। म्हणजे इतकं नीच काम केलेलं आहे। म्हणजे एवढ्या मुलींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालंय। त्याच्या पुढे जाऊन त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, आणखी किती लोकांना यांनी व्हिडिओ दिलेले आहेत आणि कुणी त्यांना ब्लॅकमेलिंग केलंय का हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे पोलीस खूप चांगल्या पद्धतीनं तपास करतायत। तर आणखी याच्या खोलात जाऊन याच्या पाठीमागं कोण होतं, याला इतकं सपोर्ट कुणी केला आहे आणि नेमकं षडयंत्र काय आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे। तुम्ही मागच्या काही दिवसांपासून सलग या गोष्टीवर काम करतायत, नवे नवे शब्द येत आहेत। जिहाद हा शब्द आधी कॉमन होता, पण आता काहीतरी वेगवेगळेच जिहाद, कॉर्पोरेट जिहाद काय, लँड जिहाद काय, काय नवीन किती प्रकार आले तसे जिहाद? नाही बघा ना, लव जिहाद झाला, लँड जिहाद झाला, मालेगावला होट जिहाद झाला, आता कॉर्पोरेट जिहाद येतोय, पुढे ज्यूस जिहादचं एक प्रकरण आता पुढे मी त्याच्या संदर्भातली एक मोठी प्रेस घेणार आहे। ते नवीन नवीन सगळे विषय सगळे पुढे येत आहेत। आता हे लोक जे विरोधी पक्षातील लोक बोलतात की बाबा मग मुलींचं प्रेम असं, हे प्रेम आहे का सांगा? 180 व्हिडिओ तयार करणं, ते व्हिडिओ तयारच केले कशासाठी? ते व्हिडिओ परत व्हायरल करणं, व्हिडिओ त्यांच्या मित्रांना देणं, तर हे सगळं षडयंत्राचा भाग आहे। आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये लोकांनी पण जागृत राहण्याची आवश्यकता आहे। पोलीस तर अत्यंत कसोटीनं या सगळ्या गोष्टी उघड करण्यासाठी प्रयत्न करत आहे। सरकार या सगळ्या गोष्टीमध्ये बारीक लक्ष ठेवून आहे। जिथं कुठं योग्य कारवाई करण्याची गरज आहे तिथं तात्काळ कारवाई सरकार करत आहे। पण एका बाजूला तुम्ही वारंवार सत्ताधारी पक्षात बसून अशी भूमिका घेताय, अनेक वादग्रस्त विधानं तुमच्याकडून देखील होत आहेत। या टप्प्यावर यशोमती ठाकूर ज्या की माजी मंत्री आहेत त्या म्हणतात की मुलींची पण चूक असेल ना, त्यांना देखील कळायला हवं होतं वगैरे। मग याला कसं बघताय, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं? आता यशोमती ठाकूर मॅडम या तर अनेक वर्ष विधानसभेच्या सदस्य म्हणून काम करतायत, राज्याच्या मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आता त्यांनी असं स्टेटमेंट करणं कितपत योग्य आहे सांगा? मुलींना कळत नव्हतं का इथंपर्यंत तुम्ही असं बोलताय? अरे ते काय 1-2 मुलगी आहे, 180 मुली म्हणजे काहीतरी त्यात असेल ना। 180 मुली कशा काय फसतायत या सगळ्या प्रकरणामध्ये? काहीतरी चुकीच्या पद्धतीनं किंवा दबाव टाकून ब्लॅकमेल करून काहीतरी केलं असेल ना। 1-2 मुली फसल्या इथंपर्यंत ठीक आहे, 180 मुली हा आकडा समोर आलाय, आणखी पुढे किती वाढतोय माहीत नाही। परंतु महिला म्हणून तुम्ही एका संविधानिक पदावरती काम केलेलं आहे आणि असं असताना असं स्टेटमेंट करणं हे मला काही योग्य वाटत नाही। मुळामध्ये काँग्रेसची प्रवृत्तीच अशी आहे। काँग्रेसचं झालंय कसं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंच होतं की जर तुम्हाला पाकिस्तानची फाळणी इस्लाम देश म्हणून करायची असेल तर पाकिस्तानातील हिंदू सगळे भारतात येऊ द्या, भारतातले सगळे मुसलमान हे पाकिस्तानात जाऊ द्या। परंतु ह्यांच्या नेत्याला इतकी घाई लागलेली पंतप्रधान पदाची शपथ घ्यायची माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंना, त्यांनी दमच काढला नाही। तर त्या पंतप्रधान पदाच्या लालसेपोटी तुम्ही शपथ घेतली, जातील तेव्हा जातील। आज हे निस्ताराची बारी आलेली आहे या पुढच्या सगळ्या पिढींना। म्हणजे काँग्रेसची ह्या सगळ्या लोकांचा DNA अशा पद्धतीचा आहे। त्यांना ना देशाचं पडलंय, ना इथल्या मुलींचं पडलंय, ना इथल्या आया बहिणींचं पडलंय। ह्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता द्यायला कुठलीही वोट देणारी बँक त्यांना चालते। अमरावती आणि त्याला लागूनच मुंब्र्याचा एक कॉमन विषय, अमरावतीत झालेलं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण आणि मुंब्र्यात जी निवडणूक लढली गेली, जिथं मुंब्रा हिरवा करण्याच्या वादग्रस्त विधानं केली गेली, त्यांचे जात प्रमाणपत्र किंवा त्यांचे कायदेशीर प्रमाणपत्र जी आहेत ती देखील खोटी आहेत। मग राजकारणात देखील असा प्रतिनिधी जिहादीसाठी आलेत असं म्हणायचं, खोटी कागदपत्र? मग आता बघा ना, हे सगळे प्रकरण आता मला परवा आमच्या मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील मुलं भेटली की ज्यांनी निवडणूक लढवली होती। तर ते म्हटले की अशा पद्धतीची चुकीचे डॉक्युमेंट देऊन आता एकाचं तर त्यांनी रद्द केलंय, दुसऱ्याचं पण आता रद्द करायला त्यांनी अर्ज केलाय। आता लगेच मुंब्र्याचं प्रकरण आलेलं आहे। म्हणजे आता हा जिहाद लोकप्रतिनिधींच्या बाबत पण सुरू झालेला आहे। म्हणजे हे सगळं कसं सुरू आहे बघा। ह्याची जेवढी ओबीसी दाखल्यावरती जे कुणी अशी लोक निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,
तर त्या सगळ्या दाखल्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. एक शेवटचा प्रश्न, सत्ताधारी आमदार आहात, सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, गृह खातं तुमचं आहे, पण हे सगळं तुम्हीच बोलताय किंवा सगळे तुम्हीच कामाला लावताय. शरदचंद्र पवार गटातली राष्ट्रवादी बोलत नाहीये, उद्धव ठाकरे बोलत नाहीयेत, राज ठाकरे बोलत नाहीयेत, मग त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाचं काही पडलं नाही. सत्ताधारी पक्षात असून तुम्हीच सगळं कसं काय बोलताय? त्यांना मताचं राजकारण करायचं आहे, शरदचंद्र पवारांच्या गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या. आता उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका 19 नंतर पूर्ण बदलली. हिंदुत्ववादी नेते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे चिरंजीव, परंतु आता भूमिका पूर्ण उलटी झालेली आहे. दक्षिण ध्रुवावरची भूमिका आता उत्तर ध्रुवावरती गेलेली आहे. त्यांच्या आता तिथं सगळे बघितलं तर तुम्ही बघितलं, जुने एकदम टोपी घालून ते 1966चे शिवसैनिक आहेत का, असं ते सगळे वातावरण करतात. आता त्यांची वोट बँक बदलली, कारण त्यांना आता त्या लोकांच्या शिवाय, त्यांची दाढी कुरवण्याशिवाय आता यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे ते या विषयावरती बोलू शकत नाहीत. बरं, आमच्यासाठी हा मताचा विषयच नाही. आता निवडणूक आहे 2029ला, आता 2026 आहे, परंतु इथल्या सगळ्या आया बहिणींची अब्रू वाचली पाहिजे. सरकारी जमिनी ज्या पद्धतीनं लुबाडल्या जात आहेत, ताब्यात घेतल्या जात आहेत, तिथं हिंदू धर्माच्या विरोधात काम करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रार्थनास्थळ उभा केले, मग आम्हीच काळजी घ्यायला पाहिजे ना. आम्ही सत्ताधारी पार्टीत आहे, परंतु आम्ही या सगळ्या विषयावरती आवाज उठवतोय, कारण आम्हाला हे अत्यंत विषय महत्त्वाचे आहेत. राष्ट्रप्रथम म्हणून काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, आणि त्यामुळं सत्ताधारी पार्टीत जरी असलो तरी आम्ही ही भूमिका घेतोय, आणि आमची पार्टी, आमचं सरकारसुद्धा या सगळ्या विषयामध्ये अत्यंत सिरियस आहे. एकंदरीत बघितलं तर जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी देखील या संपूर्ण प्रकरणात मतांचं राजकारण न करता आम्ही गंभीरपणे याचा पाठपुरावा करू, असं देखील यावेळी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. हर्षद राऊझरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.